देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. आपण सर्वे बाबांच्या 28व्या पुण्यतिथी सोहळ्यात जमा झालो आहोत. त्या निमित्ताने मी आज खरा सूत्रधार कोण या विषयावर म्हणणार आहे. भगवद्भाव ग्रंथातील भगवद्भाव प्रकरणातील ही गोष्ट आहे. ही गोष्ट सुरू होते भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांपासून. जेव्हा पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले होते, पांडव खूप सांगायला लागले की मी त्या शकुनीला असं मारलं, मी त्या कर्णाला असं मारलं. भीम म्हणाला मी तर त्या दुर्योधनाची मांडीच फोडली. पांडव खूप सांगायला लागले. हे सर्व बरोबरी मागून ऐकत होता. जेव्हा त्यांनी हे ऐकलं त्याला खूप हसू आले, म्हणून तो खदा खदा हसायला लागला. मग आता हा बर्बरी म्हणजे कोण आहे, तर बर्बरी हा भीमाचा आणि हिडिंबाचा पुत्र म्हणजे घटोत्कच आणि घटोत्कचाचा पुत्र म्हणजेच हा बर्बरी. तर आता हा बर्बरी लहानपणीपासूनच आपल्या वडिलांपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि बलवान असतो. त्याच्या आजीने म्हणजेच हिडिंबाने त्याला लहानाचे मोठे केलेले असते. म्हणून तो नेहमी त्याच्या आजीला विचारतो, असं किती वेळा जन्मायचं, किती वेळा मारायचं, असं किती वेळा, कंटाळा येत नाही का, तर ह्याच्यावर काय उपाय आहे की नाही. तर मग आजी म्हणते, हे जन्म मरण कोणालाही चुकलेलं नाही. एकदा जन्माला आलं तर भोगायचं, भोगून पुन्हा मरायचं आणि पुन्हा जन्मायचं, हे असंच आहे. आणि या जन्म मरणातून सुटका घेणं, याच्यातून मुक्त होणं खूप अवघड आहे. एवढं काय अवघड आहे म्हणे, सांग मी तो करतो. एवढं तो त्या जन्म मरणाला कंटाळला होता. मग ती म्हणाली की तुला त्या भगवंताच्या हातून मरण यावं लागेल, त्याने तुला मारलं पाहिजे, तेव्हाच तू या जन्म मरणातून मुक्त होशील. मग त्या दिवसापासून तो खूप तपश्चर्या करायला लागतो. इतकी तपश्चर्या करतो की तो खूप तरबेज होतो आणि त्याला सर्व शक्ती, सगळं बळ प्राप्त होतं. आता नंतर महाभारत म्हणजे महायुद्धाची गोंधळ गडबड सुरू असते. जशी युद्धाची तयारी सुरू असते, हे सर्व बर्बरीला समजतं. तो म्हणतो बघूया कसं होतं युद्ध. शेवटी तो इतका सामर्थ्यवान असतो की तो जो म्हणेल तो या युद्धाचा निर्णय, तर त्यासाठी काहीही असू दे. हे सर्व श्रीकृष्णांनाही माहीत होतं. श्रीकृष्णांची इच्छा काय, तर युद्ध होणार आणि पांडवांचा जय होणार, आणि ह्याचं काय, तर युद्ध होणार नाही. शेवटी ह्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं. पण मग आता श्रीकृष्णांचं मत काय, तर त्यांना धर्माला जिंकवायचं आहे. आणि ह्याचं काय, तर मी जे दुर्बल आहेत त्यांच्या बाजूने लढणार. आता दुर्बल कोण आहे, तर कौरव आहेत. आणि कौरव अधर्मी आहेत आणि पांडव धर्माने वागतात, तर धर्माला मोठे केले पाहिजे. श्रीकृष्णांना त्या बर्बरीबद्दल वेगळं वाटतं. ते म्हणतात की हे पोरगे काय बरोबर नाही, काहीतरी प्रयोजन केलं पाहिजे. मग आता ते एका ब्राह्मणाचा वेश घेतात आणि त्याला रस्त्यावर गाठतात. ते विचारतात की तू कुणाच्या बाजूने लढणार, तर तो म्हणतो की जे दुर्बल आहेत ना, मी त्यांच्या बाजूने लढणार. मग आता ते म्हणतात की तू कसं काय करशील बरं एकटं हे सगळं. तो म्हणतो की मी एका बाणात सगळं पांडवांचं सैन्यच मारीन. मग श्रीकृष्ण विचारतात, एवढं तुझ्या बाणात सामर्थ्य आहे का. मग तो म्हणतो तुला पाहायचे आहे का. तसाच तो एक बाण सोडतो आणि तो एकच बाण झाडाच्या प्रत्येक पानाला छेदत जातो. आणि मग श्रीकृष्ण विचारतात, तुझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, त्याचं तू काय करशील. तर मग तो म्हणतो की मी जे दुर्बल आहेत त्यांच्या बाजूने लढणार. श्रीकृष्ण म्हणतात तू असं नको करूस. त्याला खूप समजवतात, जसे बाबा आपल्याला समजवतात. पण तो ऐकतच नसतो. मग आता तो खूप हट्टी असतो. मग सुरू झाले दोघांचे. शेवटी श्रीकृष्णांनी बर्बरीला युद्धाचे आव्हान दिले. मग बर्बरी म्हणतो की मला आतापर्यंत कोणीही आव्हान दिलेलं नाही, एवढी हिंमत कोणाचीच झालेली नाही, पण तू करतोयस म्हणजे तू कोणीतरी वेगळा आहेस. सांग म्हणे कोण आहे तू. मग तो म्हणतो की
की मला माहीत आहे की आज माझी मृत्यू निश्चित आहे, पण माझी एक इच्छा आहे, तोपर्यंत श्रीकृष्ण बर्बरीचं शिर उडवतात. मग तरी सुद्धा तो म्हणतो की मला माहित होतं की तुम्ही श्रीकृष्ण आहात, पण हा बाण मारल्याखेरीज तुम्ही मला मारणार नाही, म्हणून हे करावं लागलं. कारण मला तुमच्या हातून मरायचं होतं, कारण फक्त तुम्हीच मला या जन्म मरणाच्या यानेतून सुटका देऊ शकत होता. मला माहित आहे इथे जे युद्ध होणार आहे हे युद्ध तुमचं आहे. असेल पांडव कौरवांच्या नावाखाली, पण हे युद्ध तुमचं आहे, धर्म अधर्माचा आहे, आणि त्याच्यात तुम्ही फार मोठे मोठे चमत्कार करणार आहात. मला तेवढे पाहायचे आहे, एवढी माझी इच्छा पूर्ण करा. काय मागून घेतले तर शिर नाही, तर ते श्रीकृष्णांचे मोठे मोठे लीला होणार आहे ते मागून घेतले. श्रीकृष्ण म्हणाले, तुझं धड येथे असेल आणि तुझं शिर तिथे असेल. युद्धामध्ये बर्बरीचं शिर धडाशिवाय होतं. त्यावेळेस तो सर्व काही पाहू शकत होता. कोण बाण मारते, कोण काय करते, सर्व त्याला समजायचं. मग आता ही होती त्या बर्बरीची कथा. यानंतर जेव्हा पांडव आणि श्रीकृष्ण बर्बरीला हसताना पकडतात, बर्बरी म्हणतो, मला माफ करा, मला तुमचं हसू येत आहे. तुम्ही जे काही बोलताय ते सगळं उलट बोलताय, विसंगत बोलताय. युद्धामध्ये असं काही झालेलंच नाहीये. मग 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 हे शब्द जेव्हा पांडवांच्या कानावर पडतात ते खूप चिडतात. ते म्हणतात की तुला एवढं माहित आहे ना, मग सांग कोणी काय पराक्रम केलेला आहे सांग. भीमाचा पराक्रम सांग, अर्जुनाचा पराक्रम सांग, धर्माचा पराक्रम सांग. मग बर्बरी म्हणतो की तुम्ही कोणी काहीच पराक्रम केलेला नाही, ही तुमची वायफळ बडबड आहे, ही तुमची निर्थक बडबड आहे. मग मेले कसे तर तुमचे बाण आणि गदा जाण्याच्या अगोदर सुदर्शन चक्र जाऊन कार्य करायचे, आणि मग तुमची गदा जाऊन पडायचे, आणि तुम्हाला वाटायचे त्या भीमामुळे मेले, त्या भीमाच्या गदेमुळे मेले. म्हणजे खरं कार्य त्याचं आहे आणि निमित्त मात्र तुमचं. मग आता बर्बरीची इच्छा काय होती तर त्या भगवंताच्या हातून मरण यावं. मग भगवंताचे नाम घेऊन मरण यावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असावी, त्याचा सहज उद्धार होतो. या गोष्टीतून आपल्याला हा सिद्धांत भेटतो की जसे महाभारतात पांडवांचे शस्त्र जाण्या अगोदर सुदर्शन चक्र जाऊन कार्य करायचं, तसंच आपल्या रोजच्या कामात रोजचं काम, हर काम भगवंताच्या सत्तेनेच होत असतं. पण तरीही आपण म्हणतो मी केलं, हे माझं आहे, पण काहीही आपलं नाही. मी माझं हे सगळं आपल्या रोजच्या रुटीन मध्ये चाललंय. पण जेव्हा आपल्याला सत्यज्ञान होईल, जेव्हा बाबा आपल्याला जे ज्ञान सांगतात त्याने आपल्याला खरा करता कोण याची जाणीव होईल आणि आपला उद्धार होईल. बाबांच्या कृपेने आपल्या सर्वांना हे ज्ञान होत आहे. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलेवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका, तयाचे भजन चुकू नका. जिथे भक्ती तिथे मुक्ती. जय हरी, जय गोमाता. जय गोमाता.